नमस्कार, मी सौरभ राजेंद्र कापडे SRK स्टॉक ट्रेडिंगमधून. आज आपण ट्रेडजिनी नावाचा जो काही ब्रोकर आहे त्याचे बरेचसे असे काही फीचर्स आहेत, त्याच्यापैकी एक फीचर बघणार आहोत. आता याचे काही फीचर्स असे आहेत की ज्याच्यातून आपल्याला ट्रेडिंग करताना, ॲनालिसिस करताना असा काही डेटा मिळतो, असे काही इनपुट मिळतात ज्याच्यातून आपली ट्रेडिंग ही इम्प्रूव्ह होऊ शकते, आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळू शकतात. असे अनेक फीचर ट्रेडजिनीमध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्यातलं एक फीचर आपण आज बघणार आहोत. बघा, तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल, बऱ्याच वेळा काय होतं, आपण एक सहज टाइमपासमध्ये बोलत असतो. बघा, समजा वातावरण बदललं आहे, सगळेजण आजूबाजूला आजारी पडतात आहे, तर आपण सहज म्हणून जातो बघा की दवाखाने पॅक आहे, त्याच्यामुळे कदाचित फार्मा कंपन्यांचा शेअर वर जातो की काय, म्हणतो की नाही असं. आता हे आपण गमतीत जरी म्हणत असलो तरी ह्या गोष्टी कुठे ना कुठे इम्पॅक्ट करत असतात की नाही. आणि ह्याच गोष्टी जर आपल्याला प्रॉपर डेटाच्या स्वरूपात मिळाल्या तर छान होईल ना. तर असंच एक फीचर ट्रेडजिनीमध्ये दिलं आहे. तर ते कुठे पाहायचं ते आता सांगतो. आता तुमच्यासमोर ट्रेडजिनी ब्रोकरचं टर्मिनल आहे. यालाच क्यूब प्लस असंही म्हटलं जातं. ट्रेडजिनीचं जे मोबाईल ॲप आहे त्याचं नाव आहे क्यूब प्लस. आता यामध्ये तुमच्याशी वॉचलिस्टमध्ये बघा शेअर ॲड असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर समजा हा लुपिन नावाचा शेअर आहे बघा, तर इथे तुम्हाला या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर सर्वात पहिले कोट नावाचा ऑप्शन येतो आहे. आपल्याला याच्यामध्ये जायचं आहे. याच्यामध्ये गेल्यावर आपल्याला बरेच सारे ऑप्शन दिसतात आहे. ओव्हरव्ह्यू, फ्युचर, ऑप्शन चेन वगैरे. हे सगळे फीचर खूप छान आहेत. प्रत्येकाचं एक एक वैशिष्ट्य आहे. पण आपण आज जे बघणार आहोत त्याचं नाव आहे सिझनॅलिटी चार्ट. तर इथे हा ऑप्शन दिसतो आहे बघा. तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे, तर तुम्हाला असे काही चौकोन दिसतील ज्यामध्ये रेड आणि ग्रीन कलरमध्ये काही आकडे दिलेत. तर याचा अर्थ काय बघा, तर 2014 पासून 2024 पर्यंत असा आपल्याला डेटा दिसतोय. आणि हे जे चौकोन दिसतात ते 14, 15, 16, तर हे महिन्याच्या हिशोबाने आपल्याला अरेंज करून दिलेत. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला जो कॉलम आहे तो जानेवारी महिन्याचा आहे, दुसरा फेब्रुवारी, मार्च, असं करत करत डिसेंबरपर्यंत हे कॉलम तुम्हाला दिसतील. आता समजा तुम्ही हा जर कॉलम पाहिला तर तुम्हाला इथे एक गोष्ट दिसते का, की या जून महिन्यामध्ये 2014 पासून मॅक्झिमम टाईम हा शेअर ग्रीनमध्ये होता. ग्रीन बॉक्स आहे याचा अर्थ काय, तर तो शेअर वाढलेला आहे आणि किती टक्क्याने वाढला आहे याचा तो आकडा दिला आहे. तर मॅक्झिमम टाईम आपल्याला दिसतं आहे की जून महिन्यामध्ये हा शेअर वर गेला आहे. जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणालो होतो की पावसाळा आला, आजारी पडायला लागले लोक, तर फार्मा कंपन्यांचा सेल वाढू शकतो. तसंच काहीसं असेल का, मला माहीत नाही. पण इथे डेटा असं सांगतो आहे की 2014 पासून जर आपण पाहिलं 2024 पर्यंत म्हणजे 11 वर्ष, तर मॅक्झिमम टाईम 11 वर्ष हा शेअर जून महिन्यात वाढलेला आहे. आता जर समजा आपण म्हणूयात हा जो डेटा दिसतोय 2.36, हा आपल्याला माहितीच नाही. आपण समजा मे महिन्यामध्ये आहोत आणि आपल्याला असं दिसलं की मागचे काही वर्ष ह्या लुपिन शेअरने काय केलं, तर 2014 पासून 8 वेळेस तो ग्रीनमध्ये होता आणि फक्त 2 वेळेस तो रेड कलरमध्ये होता. म्हणजे 10 पैकी 8 वेळेस तो प्रॉफिटमध्ये होता जून महिन्यात आणि 10 पैकी फक्त 2 वेळेस तो लॉसमध्ये होता. मग इथे आपल्याला डेटा काय सांगतोय, तर खूप पॉसिबिलिटी आहे की जून महिन्यामध्ये तो शेअर ग्रीन राहू शकतो. मग मे महिन्यातच तुम्हाला अंदाज येऊ शकतो की जूनमध्ये हा शेअर वर जाऊ शकतो. तर मग असं इनपुट ज्यावेळेस आपल्याला मिळतं तर मग तुम्ही तयार राहू शकतात. आता असं करायचं नाही आहे की मला कळालं बाबा की हा वरच जाणार आहे, मी घेतला आणि लगेच जाऊन कॉल विकत घेतला किंवा शेअर विकत घेतला, असं नाही करायचं. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला एक डेटा मिळाला की ह्या महिन्यामध्ये हा शेअर वर राहू शकतो. त्याच्यानंतर जाऊन आपल्याला त्या शेअरचा चार्ट बघायचा आहे. चार्ट बघताना मग काय करायचं की आपल्याला कुठे एखादी बुलिश पोझिशन तयार होईल, एखादा पॅटर्न दिसतोय का, आपली एखादी स्ट्रॅटजी सांगते का की हा शेअर आता इथून वर जाईल, अशी जागा शोधायची. याच्याने काय होईल, तर एक डेटा तुम्हाला आधी मिळाला सिझनॅलिटी चार्टमुळे की हा वर जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट काय बघायची, तर आपल्याला पॅटर्न मिळतो का. या 2 गोष्टी ज्यावेळेस कंबाईन होतील त्यावेळेस तुमचा सिग्नल हा स्ट्रॉंग बनत जाईल आणि तुम्हाला कदाचित चांगला रिझल्ट मिळू शकतो. आता हे फक्त एक उदाहरण नाही बरं का, मी अजून दुसरी गोष्ट दाखवतो. आता वोल्टाज काय बनवते, AC बनवते, बरोबर. तर आपण वोल्टाजचा शेअर बघूयात. इथे वोल्टाजमध्ये बघा, इथेच आपल्याला त्याचं कोड बघायचं आहे आणि त्यानंतर इथे सिझनॅलिटी चार्ट बघायचा आहे. ओके, तर इथे तुम्हाला काय दिसतंय, तर जुलैचा जो डेटा आहे तो मॅक्झिमम टाईम हिरवा आहे प्रॉफिटमध्ये, बरोबर का. आतापर्यंत ह्या 11 वर्षांमध्ये फक्त 3 वेळेस तो लॉसमध्ये होता आणि इतर 8 वेळेस तो प्रॉफिटमध्ये होता. मग असं काही असू शकेल का की एप्रिल मेचे जे उन्हाळ्याचे दिवस होते त्यावेळेस खूप ACची विक्री झाली असेल आणि त्यानंतर जो तिमाहीचा निकाल येतो जून जुलैमध्ये, तर त्यावेळेस त्याचे आकडे चांगले राहिले असतील, शक्यता आहे की नाही. तर मग त्या शक्यतेच्या बेसवर आपल्याला डेटा असं दिसतोय की हा शेअर शक्यतो जुलैच्या महिन्यामध्ये वरच होता. मग आपण काय करू शकतो, तर जूनमध्येच आपण प्लॅन करू शकतो की पुढच्या महिन्याचा मला डेटा काय दिसतोय, तर खूप शक्यता आहे की तो वर असतो. मग मी अशा वेळेस काय करणार, तर मी जाऊन चार्ट बघणार वोल्टाजचा आणि तिथे मी बघणार
की आपल्याला कुठे बुलिश सिग्नल मिळतो का, जेणेकरून आपल्याला कॉलसाठी फ्युचरसाठी एंट्री मिळू शकेल. आता इथे बघा, हा जुलै महिना चालू आहे आणि हा शेअर 5% वर आहे. इथेच जर समजा मी त्याचा चार्ट पाहिला तर आपल्याला काय दिसतंय, तर जुलै महिना लागल्यानंतर इथे त्याने कुठेतरी सपोर्ट घेतला होता आणि हा शेअर तिथून वरच जाताना दिसतोय. ल्युपिनचं पण आपण तसंच बघूयात. ल्युपिन वर जाताना दिसला होता ना. हे बघा, जुलै महिना लागल्यानंतर तुम्हाला इथून काही ना काही इंडिकेशन येऊ शकतं ह्या सपोर्टनंतर तो शेअर किती जास्त वर गेला आहे बघा. इथे तुमचा एखादा जरी कॉल असता, एक जरी लॉट असता, तरी तुम्हाला 5-10 हजार रुपये तर सहज इथे मिळू शकतात. इतकी ही मोठी रॅली त्याने दिली आहे. हेच तुम्ही प्रत्येक शेअरच्या बाबतीत बघू शकतात की कुठल्या शेअरचा काय ट्रेंड असतो, कुठल्या महिन्यामध्ये काय असू शकतं. आता एखादा शेअर तुम्हाला असाही मिळू शकतो की त्याने मागच्या 10 वर्षामध्ये एखाद्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये लॉसच केलेला असेल. आता फॉर एक्झाम्पल बायोकॉन बघा, याने ऑक्टोबर महिन्यामध्ये मॅक्झिमम टाईम लाल रंगाचे बॉक्स दाखवलेत. 10 पैकी 7 वेळेस ती कंपनी लॉसमध्ये होती आणि फक्त 3 वेळेस ते प्रॉफिटमध्ये होते. मग आपण अशा वेळेस काय करू शकतो, तर सप्टेंबर महिना झाल्यानंतर ज्यावेळेस ऑक्टोबर लागेल त्यावेळेस असा कुठला जर आपल्याला सिग्नल मिळतो का की ज्याच्यानंतर तो शेअर खाली जाताना आपल्याला दिसेल, एखादी बेरिश एंट्री मिळते का, त्याचा आपण इथे प्रयत्न करू शकतो. आता हा जो डेटा आहे याला मागच्या 10 वर्षाचा बॅकग्राऊंड आहे आणि ह्या 10 वर्षामध्ये कुठल्या महिन्यात काय झालं आहे हे आपल्याला इथे दिसतंय. याच्यावरून आपल्याला कदाचित चांगले ट्रेड मिळू शकतात आणि त्यातून चांगला प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो. ज्या पद्धतीने आधी आपण गप्पा मारत होतो की असा सीझन आहे तर असं होऊ शकेल, एखादा शेअर असा वर जाऊ शकेल. काही जण बघा, चांगला पाऊस झाला तर पुढचं मार्केट कसं राहील असे डेटा आपण आणतो की नाही, किंवा महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा ऑटो कंपन्यांचे सेल्स नंबर येतात, किती गाड्या विकल्या वगैरे, त्यावेळेस पण बरोबर काही स्टॉक खालीवर होतात की नाही. तर तसंच हा डेटा आहे की प्रत्येक महिन्यावरील आपल्याला काय काय सिग्नल कुठे मिळू शकेल याचा आपल्याला आधीच अंदाज येऊ शकतो. तर हे सिजनॅलिटी चार्ट तुम्ही सुद्धा रेफर करत जा, बघत जा. तुम्हाला जर एखादा असा शेअर सापडला की ज्याने पर्टिक्युलर कुठल्या महिन्यामध्ये बरोबर प्रॉफिटच केला आहे किंवा लॉसच केला आहे असं जर तुम्हाला इनपुट आलं, तर तुम्हाला फक्त नंतर जाऊन कॅन्डलस्टिकवर सिग्नल शोधायचा आहे की वर जात असेल तर एखादा वर जाणारा सिग्नल मला मिळतोय का, किंवा खाली जात असेल तर एखादा बेरिश सिग्नल मिळतोय का. आणि ते जर सापडलं तर स्टॉप लॉस लावून तुम्हाला तो ट्रेड कॅरी करायचा आहे. हा छोटासा असा इनपुट डेटा आहे जो तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेडजेनीमध्ये मिळतो, तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही सुद्धा हे फीचर वापरून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा.